च्या माध्यमातून आणखीन काही महत्त्वाचा निर्णय आलाय की महाराष्ट्रामध्ये जे बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत त्यांना बोगस पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतानं जन्म प्रमाणपत्र वाटप केले जातात आणि त्या माध्यमातून मग पुढे ते लिगली महाराष्ट्राचे नागरिक होतात तर सुखसुविधा घेतात. त्याबद्दल सुद्धा काही कारवाई झाली असं कळतं. परवा माननीय किरीट सोमयाजी आणि आमचे सर्व हेल्थ ऑफिसर, हेल्थचे अधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी, नगरविकास आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की जे 50,000च्या वर बोगस प्रमाणपत्र पहिल्या टप्प्यामध्ये लोकांनी घेतलं आणि त्याचा फायदा उचलत आहे ते प्रमाणपत्र त्यांच्याकडनं परत घेणे. त्याकरता एक 3 लोकांची टीम प्रत्येक गावात राहील. ज्यांनी बोगस प्रमाणपत्र घेतलं आहे त्यांच्याकडे जाईल, ते प्रमाणपत्र परत घेईल आणि त्यांच्याकडे एक ॲफिडेव्हिट घेऊ. हे प्रमाणपत्र आम्ही जीवनभर कुठेही वापरणार नाही. परत तर घेऊच, पण त्यांनी जर झेरॉक्स काढून ठेवले असेल, त्यांनी सर्टिफाईड करून ठेवले असेल तर आम्ही त्यांच्याकडे लिहून घेऊ हे प्रमाणपत्र कुठेही आम्ही वापरणार नाही, हे प्रमाणपत्र बोगस आहे. तर अशी योजना आम्ही तयार केली आणि पुढच्या 1.5 महिन्यामध्ये पहिल्या टप्प्यातले दिलेले 50,000 प्रमाणपत्राची मोहीम आम्ही तयार केली, जिल्हावाईज केली आहे. एवढे प्रमाणपत्र आम्ही पहिला रद्द करू, त्यांच्याकडून वापस घेऊ घरोघरी जाऊन. आणि दुसरा टप्पा असा आहे की काही लोकांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर 21 दिवसाच्या आतमध्ये जो मुलगा जन्म झाला, मुलगी जन्म झाली तेवढंच नाव पोर्टलवर नोंदवता येतं. केंद्र सरकारच्या जन्म दाखला किंवा जन्माचा नोंदणी करता येतात. पण काल असं निदर्शनास आलं की 10-12 वर्षापूर्वी जन्म झालेले सुद्धा काही नावं हे या पोर्टलवर टाकण्यात आले, 21 दिवसाचा जन्म दाखवण्यात आला. असंही काल किरीट सोमय्या यांनी निदर्शनास आलं. त्याचा तपास आम्ही त्या ठिकाणी कमिशनर हेल्थकडे दिलेला आहे. त्यामुळे त्याच्यातही एक मोठा घोळ तयार झाला की 21 दिवसात जे पोर्टलमध्ये नाव नोंदणी करावं लागतं केंद्र सरकारच्या जन्माच्या, त्यामध्ये मात्र 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलाची नाव नोंदवण्यात आलेले आहे. तो एक घोळ झाला, त्याची चौकशी आम्ही चालू केली आहे. कुठेतरी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे सगळं झालं असं वाटतं, कारण जुने सुद्धा दाखले नव्यानं नोंदणीकृत करण्यात आले. कुणीतरी संगनमत केल्याशिवाय होऊ शकत नाही, कारण 21 दिवसाच्या नोंदणी करायची आहे नवजात बालकाची आणि 3 वर्षाची जुनी नोंदणी करतायत त्यामध्ये पोर्टलमध्ये. हे अधिकारीच करताय कुणी ना कुणी, त्याला पकडण्यात येणार आहे. आणि त्यामुळे तसं सुरू आहे राज्यामध्ये. आम्ही काल हेल्थ डिपार्टमेंटने आदेश काढले, आम्ही आदेश काढले की 21 दिवसाची जी नोंदणी आहे ती 21 दिवसाच्या बाळाचीच करा, ती बॅकडेटेड करू नका, अशी आम्ही आदेश काढलेला. तो केंद्र सरकारचा आदेश आहे, पण राज्यामध्ये काही ठिकाणी असा घोळ सुरू आहे.